नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण स्लीव्ज डिझाईन बघणार आहोत। स्लीव्ज डिझाईन अगदी सुंदर पद्धतीने खूप छान अशी दिसणारी स्लीव्ज डिझाईन मी बनवते, तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। म्हणजे सपोज तुम्हाला वाटेल का एवढी डिझाईन मी स्टिच केली म्हणजे झाली असेल, असं नाही आहे। पूर्ण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप वेगवेगळे 2 पॉइंट धरून ती स्लीव्ज डिझाईन मी तयार करते, तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। मी बाही कटिंग करून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। या 2 बाजू मी कटिंग करून ठेवलेले आहे। त्यासाठी हा जो कपडा लागणार आहे तो पण कटिंग करून ठेवलेला आहे। अशा प्रकारे 7 बाय 7चा हा कपडा मी कटिंग करून ठेवलेला आहे चौकोनामध्ये। तर मी कशी बाही स्टिच करते बघा, मग स्किप न करता बघा। ही जी स्लीव्ज डिझाईन आहे, हिला इथे आपल्याला कर्व शेप पण येणार आहे, तर तो कर्व शेप आपण कटिंग करून घेऊ। कमीत कमी आपण 1.5 इंचावरती टाकू, तो 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते। तो कर्व शेप आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे। मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, त्याला इथे पप तयार झालेला होता। त्या बाहीला पण इथे मी कर्व शेप घेतला होता। ही त्या पद्धतीची नाही आहे, पप्स नाही क्रिएट करायचा आपल्याला, सिंपलच आहे, पण इथं कर्व शेप घेतलेला आहे मी। आणि परत वरती पण वेगळी डिझाईन मी तयार करते, खाली दंडघेराच्या साईडनी परत लेस पण टाकते। तर कशा प्रकारे स्लीव्ज डिझाईन तयार होती ती बघू आपण। एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा। इथे कट टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला पलटी मारायला सोपे जाते। वरतून दापटीप देऊन घ्यायची। अशा पद्धतीने दापटीप देऊन घेतली की आपल्याला इकडच्या वरच्या साईडनी पण टीप टाकून घ्यायची। एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने ही कर्व शेप घेऊन मी पूर्ण बाही जॉईंट करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला मी जे कपडा कटिंग करून ठेवलेला होता चौरसमध्ये, तो आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे। एक फोल्ड टाकली
की परत दुसरी फोल्ड टाकायची अशा प्रकारे, आणि इथे पाहिजे तर टिप टाकून घ्यायची, म्हणजे सटकाळा कपडा जर असेल तर तो सटकणार नाही. आपण बघू कशा प्रकारे बसते. तर व्यवस्थित ते बसतंय, वरती कपडा पण उरतोय आपला. अशा प्रकारे आपल्याला 3 त्रिकोण तयार करायचे आहे. अशा प्रकारे आपले 3 त्रिकोण तयार झालेले आहे. असे एकावरती एक ठेवून ते आपल्याला स्टिच करायचे आहे. व्यवस्थित अंतर मॅनेज करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तेवढ्या अंतरावरती तुम्ही टाकू शकता. सेंटर बघून घ्यायचा व्यवस्थित आणि मग स्टिच टाकून घ्यायची. बाही पलटी मारून घ्यायची आणि मग आपण या टिपावरती टिप घेणार आहोत. एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून अशा प्रकारे ही कर्व शेपची ही पहिली स्टेप झाली. ही एक डिझाईन, ही दुसरी स्टेप झाली, ही दुसरी डिझाईन. आणि आता इथे आपल्याला सुंदर अशी लेस टाकायची. लेस टाकल्यानंतर बाहीचा लूक आणखी छान उठून दिसतो. तुम्ही लेस बघू शकता किती सुंदर आहे. ती अशा प्रकारे वरून न टाकता आपण आतून टाकू. इथे आता ह्या कॉर्नरवरती आपल्याला मणी अटॅच करायचे. मणी मी या साईजचे घेतलेले आहे. इथे आपल्याला जोडायचे. तर मी सुई दोरा वळून घेतलेला आहे. एकदम सेंटरला अशा प्रकारे आपण मणी जोडून घेऊ. आता वरच्या त्रिकोणाजवळ आपण दुसरा मणी अटॅच करू.
आता शेवटचं त्रिकोण तिथे एक मणी अटॅच करू. अशा पद्धतीने माझी स्लीव्ज डिझाईन तयार आहे. कशी वाटते? मी जी आज ही स्लीव स्टिच केलेली आहे, कशी वाटते तुम्हाला? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्याकडे असे वेगवेगळ्या डिझाईनचे भरपूर मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकत असते. तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघायला भेटेल. थँक्यू.